मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली होती। या योजनेत प्रशिक्षणार्थींना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं नाशिकमध्ये या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी एकजूट करत बेमुदत आंदोलन उपोषण पुकारले। मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली या शांत आंदोलनाची सुरुवात झाली। या आंदोलनात प्रशिक्षणार्थींनी भगवी वस्त्र प्रदान करून गोदाकाठी ज्ञानजप करत पायी मोर्चा काढला। 11 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करूनही रोजगाराचा कोणताही शाश्वत मार्ग निघाला नाही। तसेच प्रमाणपत्र नोकरीसाठी अमान्य युवकांच्या भविष्य अंधारात असल्याचं सांगितलं जातंय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी नोकरीची हमी द्यावी, प्रशिक्षण घेतलेल्या स्थापनात स्थायी नोकरी द्यावी, तसेच थकीत मानधन त्वरित वितरित करावं, प्रशिक्षण प्रमाणपत्र नोकरीसाठी ग्राह्य ठरवावं, वाढीव 5 महिन्यांच्या प्रशिक्षणातील सर्वांना रुजू करावं, अशा आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरलेत। माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा यासाठी आम्ही नाशिक गोदावरी काठावरती नदीमध्ये आंघोळ करून आता ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आम्हाला परवानगी देते त्या ठिकाणी आम्ही उपोषणस्थळी चाललेलो आहोत। पुढची दिशा काय असणार आहे आपल्या आंदोलन? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, हक्क मिळत नाही, सरकारवरती तर विश्वास राहिलेला नाही। पण जी योजना लाडके भाऊ योजना म्हणून आणली होती, माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणली होती, ती योजना त्यांनी जो शब्द दिलाय तो शब्द पाळावा। 11 महिन्यानंतर तुम्ही जे एका ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी जे तुम्हाला पत्र प्राप्त होते त्या पत्रामध्ये जो खुलासा दिलेला आहे ते कुठं ग्राह्य धरलं जात नाही। मग ते असं पत्र देऊन तुम्ही करणार आहे काय? मग असं जर दिशाभूल माणसं पोचवतात, पण जे कोणाला पोचतात ज्याला शिक्षण झालं नाही त्याला पोचतात, पण इथं PhD ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मुलांना बसवतात, हे मोठी त्यातली गोष्ट आहे। किती विद्यार्थी असेल? 1,34,000 विद्यार्थी आहेत। आता फक्त महाराष्ट्रातले प्रमुख विद्यार्थी आज आपण या ठिकाणी शिक्षण देण्यात आलं होतं याचं काही फी वगैरे आकारण्यात झाली होती? 6,000, 8,000 आणि 10,000 एवढंच त्या ठिकाणी मानधन तत्वावरती हे सर्व प्रशिक्षणार्थी होते सर। नेमकं नाशिकला येऊन आंदोलन करण्याची भूमिका काय घेतली? नाशिकला गोदावरी काठामध्ये अनेक संत महंत येऊन बाकी अनेक लोक तुमच्या अडचणी दूर करतात, अर्धकाळ सर्व दोष शांती करतात, अनेक विधी करतात, त्यांची अडचण संपते। मग आमच्या मागची अडचण का संपत नाही म्हणून आम्ही सगळेजण इथं नाशिकमध्ये गोदावरी नदीमध्ये आंघोळ करून इथं विधी करायसाठी आम्ही आलेलो आहोत। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बेमुदत आंदोलन उपोषण सुरू केलं। त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। त्यामुळे आता या बेमुदत आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का, यावर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।